होत असताना सध्या सोशल मीडियावर त्यांच्या रील्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रारंभिक जोडी देखील आता मैदानामध्ये दाखल होईल. त्या फलंदाजांचा देखील आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये रील काढण्यासाठी अभि सावंत यांना आपण पाहतोय. प्रत्येक फलंदाज ज्या वेळेला का मैदानामध्ये पहिलं पाऊल टाकतो या मातीच्या पाया पडतो, या क्रीडांगणाच्या पाया पडतो. 40+ गोटिवलीचं हे मैदान आणि विशेष म्हणजे या मैदानावर प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुक असतो, आतुर असतो. आज धामणी गाव म्हटलं तर आई भराडी माता देवी आणि विशेष म्हणजे या भराडी मातेची यात्रा एप्रिलमध्ये असते. परंतु ज्या ज्या वेळेला तुम्ही गावाला जाता, गेली 24 वर्ष या धामणी गावामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत असतो. आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक संघ या धामणी गावामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येतात. ते देखील गावच्या मातीमध्ये, धामणी गावामध्ये. गावाला खेळण्याची एक वेगळी मजा असते. आज नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी आपण नवी मुंबईमध्ये आलो जरूर, परंतु प्रत्येकाला आपल्या गावची ओढ, कारण ही ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटची मजा खूप वेगळी असते. यावर्षी या स्पर्धेचा दुसरा दिवस. सर्व ग्रामस्थांचा आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. मी विनंती करेन JK क्रिकेट क्लब निगडी आपला 12 खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज हर्षल लोकरे यांची देखील खूप मेहनत, प्रत्येक गोष्टीवर लक्ष देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. आणि आपल्या गावचं आयोजन आहे ना, तर मेहनत आपल्यालाच करावी लागेल. सर्व टीमचं कौतुक करावं लागेल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणीचं हा संघाने आयोजनासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून आभार. आणि विशेष म्हणजे धामणी गावातून तब्बल 5 संघ खेळत असतात. एक कौतुकास्पद. संदीप ठाकूर सर, गजानन सर पंचांच्या भूमिकेमध्ये पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अविनाश कोळेकर प्लेज द कॉल. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. यष्टी रक्षकाने चेंडू सोडला होता, परंतु धाव मिळत नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज अविनाश कोळेकर प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चेंडू काहीसा खाली राहिलाय. अमोल कदम कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अमोल कदम आणि त्यांच्या साथीला ओमकार टेटमे. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज अविनाश कोळेकर यांची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पाय हलत नाहीयेत, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अमोल कदम यांच्या माध्यमातून पहिले 3 चेंडू झालेत आणि तिन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळत असताना गोलंदाज फ्रंटफुटला येऊन पंच केलाय. कव्हर्सला हातामध्ये मारलाय. शून्यावर अमोल कदम बाद होतील. चौथ्या चेंडूवर पहिलं यश मिळवलंय. प्रगती 11 कोळेकर वाडीला अविनाश कोळेकर यांनी पहिला विकेट मिळवलाय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर GTC लाईव्हच्या माध्यमातून. फ्रंटफुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला आणि एक्स्ट्रा कव्हरमधून गॅप काढण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु शून्यावर बाद झालेत. आजचा शनिवारचा दिवस, बजरंगबली मारुती रायांचा दिवस. आणि धामणी गाव म्हटलं का तर बजरंगबलींचं मंदिर देखील आहे आपल्या गावामध्ये. या विशेष म्हणजे प्रत्येक जण मारुती रायाची पूजा करत असतो. नवीन फलंदाज राकेश कदम. राकेश कदम पहिला चेंडू ऑन साईडला खेळाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आपल्या डाव्या बाजूला जातोय. फेकी खराब, परंतु बॅकअप आहे. धावांचं श्रीगणेशा होत असताना JK क्रिकेट क्लब निगडे पहिली धाव आली अविनाश राकेश कदम यांच्या बॅटमधून. 5 चेंडू अखेर 1-1. विकेट काढण्याचा प्रयत्न
ओमकार टेटमे यांचा चेंडू पायावर आदळतोय, धाव प्राप्त होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. अविनाश कोळेकर यांचं अप्रतिम षटक. एक गडी बाद, एक धाव. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ज्या प्रकारे गोलंदाजी केली अविनाश कोळेकर यांनी, अक्षय महाडिक षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना आता पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय, याचा अर्थ क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. पहिल्या षटकामध्ये अवघी एक धाव खर्च केली अविनाश कोळेकर यांनी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. आई भराडी माता चषक या स्पर्धेतील पहिला अवांतर चेंडू आणि पहिली अवांतर धाव. अक्षय महाडिक पुढे सरसावून बेगेट केलाय मिड विकेटला. आई भराडी माता चषक मधील येतोय पहिला धमाकेदार फलंदाज राकेश कदम यांच्या बॅटमधून 6 धावांचा दम. काय फटा सजवलाय हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिड विकेटला क्लिअर करणारा. यस, चेंडू द्या चला आयोजन कमिटी, जुना चेंडू द्या. षटकार आणि टीमची धावसंख्या मात्र पुढे जाईल. 8 धावा धाव फलकावर. के निगडे या संघाचा पहा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अगदी आपल्या बरोबर समोर म्हणजे पोटावर आपल्या संघाचं नाव आहे, ते देखील मातृभाषा मराठीमध्ये. हे लक्ष वेधून घेणारी बाब असते ज्यावेळेला एखाद्या संघाचं नाव तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळतं. चांगला चेंडू कमबॅक केला जात आहे. गोलंदाज अक्षय महाडिक यांच्या माध्यमातून ऑफस्टंपला पकडून गोलंदाजी करण्याचा मानस आहे. पाचच्या चेंडूचा विचार केला तर बदल आली, त्याचा वापर चांगला केला राकेश कदम यांनी. फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. विकेटची संधी, चांगला झेल टिपलाय अक्षय महाडिक यांनी. या षटकामध्ये षटकार जरूर ठोकला होता राकेश कदम या फलंदाजाने, परंतु त्यांना परतावं लागेल. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम प्रगती JK क्रिकेट क्लब निगडे. 2 गडी बाद, 8 धावा. प्रगती 11 कोळेकर वाडी चांगली गोलंदाजी करते. नेक्स्ट मॅच आपली मत्रेवाडी अचानक सावंतवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रफुल्ल कदम आलेत क्रमांक 4 वर. एक षटकार आला जरूर या षटकामध्ये, परंतु स्ट्राईक रोटेट करावी लागेल. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. प्रफुल्ल कदम कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे गोलंदाजी अक्षय महाडिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला. चांगल्या कटरचा वापर, चेंडू चांगला फिरवला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा दिली आहे. लॉंगॉन आहे तैनात. नयन एक धाव मिळेल. खातं उघडलंय प्रफुल्ल कदम यांचं. 5 चेंडू अखेर 2 गडी बाद 9 धावा. निगडे कर्णधाराने फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला, कारण सकाळचं सत्र खूप कमी कर्णधार असा निर्णय घेतात. 1 टू गो. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या धावसंख्येमध्ये जोडली जाते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा. हा देखील चेंडू पुढा टाकावा लागेल डाऊन द लेग साइड. पहिला चेंडू आधीच्या चेंडूचा विचार केला तर ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, आणि हा चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा. 2 अवांतर धावा आल्यात. 5 चेंडू अखेर 2 गडी बाद 11 धावा. फ्रंटफूट लावून पंच केलाय. कव्हर्सला शतरक्षक आहे तैनात. कॉलिंग फसलं होतं. शतरक्षकाने चुकी केली आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी अगदी घेतलाय. ओमकार टेटमे
आणि प्रफुल्ल कदम यांनी एक चिकी सिंगल मिळवली जाते. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद, 12 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केली होती अविनाश कोळेकर यांनी. या षटकामध्ये एक गडी बाद केला, एक षटकार आला. रवी महाडिक आलेत षटक क्रमांक 3 साठी. येस, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. अविनाश दादा आम्हाला माहिती सांगतोय आणि खूप चांगली बाब असते. वेलकम हरीश सलते, आपलं स्वागत आहे. चांगल्या टप्प्यावर चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. हरीशदादा सलते साहेब स्वागत आहे. मालिकावीराची काही वर्षानंतर हे देखील पाहायला मिळेल आपल्या पाटण तालुक्यामध्ये आणि असेल, कारण काही घडू शकतं. सध्या ज्या प्रकारचं आपण आयुष्यान पाहत असतो. गोपीदादा सूर्यवंशी साहेब, गोपी शेठ यांच्या अगदी कृपा आशीर्वाद. पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेपमध्ये आमचा कॅमेरामॅन श्रेयस शिंदे यांच्या उजव्या बाजूला चेंडूला फेकून दिले 6 धावांसाठी. दर्जेदार आई भराडी माता चषक षटकार. ओमकार टेटमे आघाडीला आले होते, खूप वेळ शांत होते, परंतु आता मात्र त्यांनी हात खोलण्याची हीच वेळ आहे हे सांगत असताना 6 धावा ठोकल्यात. काय फटका सजवला, टायमिंग लाजवाब. आणि समोर व्ही शेप मध्ये खेळणं एखाद्या फलंदाजाचं तुम्हाला कौशल्य पाहायला मिळतं. 18 धावा धाव फलकावर. अमोल कदम बाद झाले 0 त्यानंतर ओमकार टेटमे, राकेश कदम यांच्या बाटमधून एक षटकार आला, ते देखील बाद झाले. आता इथून चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करेल जे के क्रिकेट क्लब निगडे आणि कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवावा लागेल. GTC लाईव्ह या वाहिनीवरच्या माध्यमातून जे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडलेत तर तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय धामणी गाव त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणीची स्पर्धा. ग्रामदैवत आई भराडी मातेच्या नावाने असणारे हे 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन. ओमकार टेटमे ऑन साईडला चेंडू हवेत खेळलाय, गॅपमध्ये फटका. गाव कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलाय, फेकी चांगली केली, धावचीची संधी असेल. फलंदाज प्रफुल्ल कदम धावबाद. बॅट ड्रॅग केली नाही आणि स्टार्ट देखील घेतला नव्हता, कारण तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला ज्या वेळेला उभे असताना त्यावेळेला स्टार्ट घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि क्षेत्ररक्षण चांगलं केलं. ओमकार यांच्या माध्यमातून ज्या वेगाने त्यांनी चेंडू पकडला, आपल्या डाव्या बाजूला धावत आले वेगाने आणि त्याच तत्परतेने फेकी देखील चांगली केली. नवीन फलंदाज संदीप कदम आलेत, न्यू बॅटर. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात, तिथे डाईव्ह मारले. अशा प्रकारचं कमिटमेंट पाहिजे तुमच्याकडे. ओमकार टेटमे फटका खेळला आणि धावत सुटले होते आणि या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात तुमच्या संघासाठी हे ग्रामीण क्रिकेट आहे, कारण त्यांना माहीत आहे माझी विकेट माझ्या संघासाठी खूप महत्त्वाची आहे, माझ्या संघासाठी मला धावा बनवायच्या आहेत आणि ते मात्र पाहायला मिळालं समर्पण ओमकार टेटमे यांच्या माध्यमातून. अगदी ज्या प्रकारे त्यांनी जमिनीवर लोटांगण घातलं आपली 1 धाव पूर्ण करण्यासाठी. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कमिटमेंट आणि ते पाहायला मिळालं ओमकार टेटमे यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20. 5वा चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पंचांकडे नजर असेल आणि यस
पंचांनी वेळ घेतलाय. आता शहानिशा केली जाईल दोन्ही पंचांच्या माध्यमातून, कारण चेंडू पाहायला लागलाय का की बॅटला लागलाय. येस, पायाला लागला. डॉट बॉल. चेंडू पायाला लागल्यावर मॅच बॉल आलाय. 5 चेंडू अखेर 3 गडी बाद 20 धावा. 1 टू गो. संदीप कदम पहिला चेंडू ड्राईव्ह केला. एक्सटी रक्षक आपल्या उजव्या बाजूला जाईल गलीच्या दिशेने. एक धाव तद्वर मिळेल. संदीप कदम यांचं खातं उघडलं जातंय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 21 धावा. मी नाणेफेकीसाठी लक्ष वेधेन दोन्ही कर्णधार. आपली मत्रेवाडी, अचानक सावंतवाडी. आपण नाणेफेकीसाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन. तीन गडी बाद 21 धावा. अंतिम षटक रोहित चाळके आलेत. वेलकम नितीन दादा, वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट. आणि पाटण तालुका एकवाडी एक संघासाठी त्यांचं काम खूप उल्लेखनीय राहिलं. आणि सोपं नसतं ज्यावेळेला तुम्ही गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असता. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर द्यावी लागते, प्रत्येक सामन्याच्या घडामोडीवर. आणि या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. अंतिम षटक. पहिला चेंडू रवी चाळके यांचा बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव मिळेल. रोहित चाळके आहेत अंतिम षटकासाठी. धावा कराव्या लागतील. कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि विशेष म्हणजे 22 धावा धावफलकावर झाल्यात. या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. चांगला ऑन ड्राईव्ह मिडविकेट आहे. डीपला एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का हे पाहायचं आहे. फेकी चांगली करत असताना फलंदाज धाव बाद. ओमकार डीप मिडविकेटला तैनात होते आणि ज्या वेगाने ते चेंडूवर गेले, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद होतील ओमकार टेटमे. हरीश दादा सलते आज घनसोली कॉलनीचं क्रिकेट, पाटण तालुक्याचं क्रिकेट, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट आणि त्रिमूर्ती सलतेवाडी हा संघ देखील इन ॲक्शन असेल. आपला व्यवसाय सांभाळत असताना आपल्या गावासाठी, आपल्या क्रिकेटसाठी प्रत्येकजण वेळ काढत असतो. न्यू बॅटर विजय कदम मैदानामध्ये दाखल झालेत. त्यांच्या नावामध्ये आहे जय. विजय यांना चांगल्या धावा कराव्या लागतील. विजय कदम स्वतः कर्णधार आहेत संघाचे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर आहे. वाईट बॉल. अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे रोहित चाळके यांच्यावर विश्वास दाखवला ना कर्णधाराने, तो विश्वास मात्र सार्थ ठरवावा लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न कर्णधार विजय कदम यांचा. चांगला टप्पा, अतिरिक्त उसळी देखील प्राप्त होते. आणि गोटिवलीच्या मैदानावर बाउन्स आहे या खेळपट्टीवर. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळला नाही परंतु मिडविकेटला आहेत ओमकार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू आहे. फेकी खराब केल्या. बॅकअप आहे. 2 धावा मिळतील. ही जर फेकी ओमकार यांची चांगली असती ना, तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात कदाचित संदीप कदम धावबाद झाले असते. जर तरला महत्व नसतं क्रिकेटमध्ये. 2 धावा मिळत आहेत कर्णधार विजय कदम यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 26. आणि कौतुक करावं लागेल GTC लाईव्ह आमचे ऑपरेटर आहे सुनील दादा पवार. आणि या खेळाडूची पूर्ण नावं तुम्हाला ज्यावेळेला स्क्रीनवर पाहायला मिळतात ना सर, एक प्रेक्षक देखील एन्जॉय करतात ही स्पर्धा. चांगली बाब. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडविकेट वर्तुळाच्या आतमध्ये पुढे गेले. चेंडू त्यांच्या डोक्यावर मागे जातोय. डीपला मिडविकेट प्रोटेक्शन आहे. इथे फेकी ओमकार यांनी चांगली केली. चांगलं क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये
ओमकार कोळेकर यांचा पाहायला मिळते. पाठच्या चेंडूवर चुकी झाली होती, खराब फेकी, परंतु या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज विजय कदम धावबाद. कुणाल कदम क्रमांक 7 वर आलेत. इन नंबर 7 कुणाल कदम. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5 गडी बाद, 27 धावा. शेवटचा चेंडू आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न. कुणाल कदम यांचा चेंडू काहीसा खाली राहतोय. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होत असताना टीम जे के क्रिकेट क्लब निगडे टीमची धावसंख्या धावफलकावर 27 आणि 28 धावांचं लक्ष असेल पहिला सामना जिंकण्यासाठी. प्रगती 11 कोळेकरवाडी 28 रन्स टू विन. चला आपण टॉस करूया. आपली मत्रेवाडी विपक्ष अचानक सावंतवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉससाठी. आदरणीय श्री प्रवीणदादा सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आपली मत्रेवाडी अचानक सावंतवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. टॉसचा बॉसमध्ये आई भराडी मातेचा कटआउट आणि जे 5 संघ खेळत असताना आपल्याला या पाटण तालुक्यामध्ये पाहायला मिळतात त्या 5 संघांचं नाव छापा कांटा तुम्हाला कॉल करायचा आहे. आपली मत्रेवाडी अचानक सावंतवाडी एक फोटो घेतला जातोय. आई भराडी माता चषक 2026 या स्पर्धेच्या दरम्यान या आठवणी नेहमी जपल्या जातील. येस, छापा कांटा तुम्हाला कॉल करायचा आहे. अचानक सावंतवाडी यांनी कॉल केलाय छापा आणि इथे मात्र छापाच आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अचानक सावंतवाडी महत्त्वाचा टॉस जिंकलाय. दुसरा सामना तुम्ही खेळताय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? बॅटिंगचा निर्णय असेल. आज शनिवारचा दिवस आहे. स्क्वॉड आहे संपूर्ण? हो आहे. आणि या वर्षी कसा हंगाम राहिलाय अचानक सावंतवाडीसाठी? ह्या वर्षी तर एकदाच बक्षिसात गेलो आहे. 2-3 वेळा तिसऱ्या राऊंडला बाहेर गेलो. थोडासा ह्या वर्षी बॅकफुटला गेला आहे, पण नक्कीच प्रयत्न असेल आमचा की संघाला पुढे न्यायचा. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि संपूर्ण टीमसाठी काय मॅसेज असेल, कारण तुम्ही एक पारितोषिक फटकावलं होतं? टीमसाठी हाच मेसेज असेल की सर्वांनी एकजुटी होऊन खेळूया आणि संघाला पुढे घेऊन जाऊया. आपली मत्रेवाडी तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. ज्या प्रकारे आपण 4 षटकांचा विचार केला तर काय माइंडसेटने गोलंदाजी कराल? समोर अचानक सावंतवाडी आहे. टार्गेट एवढंच असेल की 25-30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. आजचा शनिवारचा दिवस स्क्वॉड आहे आपली मत्रेवाडीचा संपूर्ण? हो सर आहे. एक प्रश्न विचारेन, या वर्षीचं क्रिकेट आपली मत्रेवाडी संघ कशा प्रकारे खेळतोय आणि संपूर्ण हंगामाचा विचार केला तर कसा राहिलाय? पूर्ण हंगामाचा विचार केला तर आतापर्यंत टीमने 4 ते 5 प्राइज मारलेले आहेत. टीम चांगली चालू आहे, पण कधी कधी कॉम्बिनेशन इकडे तिकडे होऊन जातं आणि चांगल्या चांगल्या टुर्नामेंटला आम्ही बाहेर गेलो होतो. खूप सारे शुभेच्छा असतील. अगदी आपली मत्रेवाडी हा संघ अचानक सावंतवाडी या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. आपण पाहताय आई भराडी माता चषक 2026. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
आणि त्यांच्या साथीला संजय कोळेकर. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. कोण येईल हे पाहायचंय, कारण 24 चेंडूमध्ये 28 धावांचा बचाव करायचा आहे. त्यामुळे या पहिलं षटक खूप महत्त्वाचं असेल ते देखील पॉवर प्लेचं. अक्षय कदम पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. अक्षय कदम पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना 28 धावांचं लक्ष. पहिला चेंडू. पहिला चेंडू हवेत खेळलाय. मिडॉनच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक जरूर होता, परंतु 2 धावा मिळतील इथे. खातं उघडलं जात आहे फलंदाज मयूर कोळेकर यांचा. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारचे फटके खेळणं खूप महत्त्वाचं असतं, कारण 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या षटकामध्ये मयूर कोळेकर. सुरुवात चांगली झाली आहे टीम कोळेकरवाडीची. स्लोअर वन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने अद्भुत प्रयत्न केलाय. चेंडू आतमध्ये ढकलला. इथे धावा वाचवल्यात का हे पाहायचंय. येस, आता पंच शहानिशा करतील आणि तर पाय लागलाय का हे पाहायचंय. येस, क्लासिकल दर्जाचा अद्भुत फटका. मयूर कोळेकर यांचा 6 धावा. प्रयत्न चांगला केला लॉंग ऑफला, पण तो 6 धावा रोखू शकले नाहीयेत. कुणाल होते आणि हा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना 6 धावा मिळाल्यात. प्रयत्नांती परमेश्वर. यॉर्करचा प्रयत्न डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक अवांतर धाव पहिल्या षटकामध्ये. आक्रमणाची धुरा मयूर कोळेकर यांनी आपल्याकडे घेतले. 2 चेंडू अखेर 9 धावा धाव फलकावर. स्लोअर टाकण्याचा प्रयत्न, दिशेवर नियंत्रण नाहीये. स्क्वेअर मारा. अवांतर धावा खर्च केल्या जात आहे. 10 धावा धाव फलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यात. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मयूर कोळेकर ऑन स्ट्राईक. स्लोअर हाताळण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तद्भर 1 धाव प्राप्त केली जाते. मयूर कोळेकर सेन्सिबल क्रिकेट. एक षटकार आला. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर 2 अवांतर चेंडू आले. 11 धावा. आडाबाटने खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. अर्थातच टीम प्रगती 11 कोळेकरवाडी. हेलिकॉप्टरचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. मिड विकेटला चुकी करतोय. त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. मयूर कोळेकर यांच्या बॅटमधून हेलिकॉप्टरचा लाजवाब फटका. 4 धावा चौकार. हा पहा रिप्ले. गलतानपणा पाहायला मिळाला डीप मिड विकेटला. आणि अशा प्रकारच्या चुका क्रिकेटमध्ये कधीही स्वीकार्य नसतात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटका अखेर 16 धावा. 18 चेंडू. आता 12 धावांची आवश्यकता आहे. आणि फलंदाज मयूर कोळेकर यांनी पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये आपल्या नावाचा दबदबा दाखवलाय. ओमकार टेटमे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना पहिल्या डावामध्ये ज्यांनी आघाडीला येऊन एक षटकार ठोकला होता, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. 18 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधीही बदलू शकतो.
सामना अजून संपला नाहीये. इथून जर एखादं यश मिळालं टीम निगडेला कमबॅक होऊ शकतं. पायावर टाकलाय चेंडू, फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव हवी आहे, ती प्राप्त होईल फलंदाज संजय कोळेकर यांना. आणि अशा प्रकारच्या सिंगल रोखाव्या लागतील टीम निगडेला जर सामना जिंकायचा असेल तर. कारण दुसऱ्या बाजूला टीम प्रगती 11 कोळेकर वाडीने सुरुवात चांगली केली आहे. खराब दिशा, वाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने पुढे जाईल. 18 धावा धाव फलकावर अद्याप 10 धावांची आवश्यकता आहे. मयूर कोळेकर नाबाद 13 धावा. एक षटकार एक चौकार आला त्यांच्या पाठमधून. डीप स्क्वेअर लेगला मयूर कोळेकर यांची ताकद पाहायला मिळते. अगदी सहजरित्या स्क्वेअर लेग क्लिअर करणारा आई भराडी माता चषक 2026 चा दर्जेदार 6 षटकार. हा पहा रिप्ले, मिडल अँड लेग स्टंपवरच्या चेंडूला काय भिरकावलंय. मयूर कोळेकर आपल्या प्रगती 11 कोळेकर वाडी या संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये एक जबाबदारीपूर्व फलंदाजी करत असताना 24 धावा. हेलिकॉप्टरचा फटका उडवलाय, डीपला मिड विकेट आहे, क्षेत्ररक्षक पुढे गेला, चुकी. आणि अशा चुका टीम प्रगती 11 कोळेकर वाडीला विजय मिळवून देत आहेत. सामना जिंकलाय तो पहिला. आणि अर्थातच मयूर कोळेकर यांनी हा पहा बॉटमहँडचा काय वापर केला आणि विजय देखील मिळवला. जे की क्रिकेट क्लब निगडे काही चुका झाल्या त्यांच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये आलेलं अपयश, गोलंदाजांनी ज्या प्रकारे खराब गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये. आणि या सामन्याचा हिरो 6 चेंडूमध्ये ज्यांनी धावा केल्या नाबाद 23, मयूर कोळेकर प्लेयर ऑफ द मॅच. या आपल्याला सन्मानित केलं जाईल मयूर कोळेकर. आणि आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांची प्रतिमा. आई भराडी माता चषक 2026 आपण हा रणसंग्राम पाहताय. मत्रेवाडीमध्ये कोण जिंकलंय? टॉस जिंकून चला या अविनाश कोळेकर सामनावीराचा आपण पुरस्कार देऊया. येस, सामनावीर नितीनदादा पवार साहेब शिवश्री गारमेंट यांच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट. अभिदादा आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार अभिदादा सावंत साहेब यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं कॅश पारितोषिक.